सगळ्यांना वाटायला लागला आणि वाटतं साहजिक आहे की आपल्याला संधी मिळाली पाहिजे. कदाचित 6 महिने आधी मी सभापती झालो असं मी पण म्हणलो असं करायचं का गटरा अमोल दादा. राजकारण आहे, राजकारणामध्ये काही भूमिका मांडणं योग्य नाही. मगाशी मी येण्यापूर्वी अतुल भाऊ देशमुखांना भेटायला गेलो. तिथं देखील तरुणांचा समुदाय होता. मी अतुल भाऊंना सांगितलं, भाऊ उद्याच्या काळामध्ये या तालुक्याच्या इतिहासासाठी आपल्याला भूमिका घ्यावी लागेल आणि आमचा शिंदे पाटील पॅटर्न हा समन्वयाचा. आम्ही दानात त्यांना देखील सांगितलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील सांगितलं, म्हणजे 4 तारीख होऊ द्या. 4 तारखेपर्यंत हा सगळा तालुका जसा मार्केट कमिटीच्या निमित्ताने एकजूट केली, तीच एकजूट उद्याच्या 4 तारखेनंतर तुम्हाला दिसेल. सगळी बॅटिंग आम्ही पुढे टप्प्यात आल्यावर करणार आहे. तर आमचे देखील गुरु हे सगळे काही आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही. नाना त्यांनी काही म्हणू द्या, तुम्ही आम्ही आहे, आमची सगळी तरुणांची टीम आहे उद्याच्या काळामध्ये. तर आमची भूमिका काय? आमची भूमिका एवढीच आहे, या तालुक्यामध्ये चांगल्या विचाराचा आमदार झाला पाहिजे. ही उभी संत ज्ञानेश्वरांची आहे. अरे ज्ञानेश्वरांचा विचार काय? ज्ञानेश्वर पसायला मग काय? या भूमीमध्ये जर कुणी गुंडगिरी दादागिरीची भाषा करणार असेल आणि हुकुमशाही पद्धतीने या तालुक्याचा कारभार करण्याचा प्रयत्न करणार असेल तर सर्वसामान्य जनता एक कदापि सहन करणार नाही. उद्याच्या काळामध्ये बाबा ईश्वरच्या रूपाने तुम्हाला दाखवून द्यायचं. कदाचित आमचे बाबा ईश्वर प्रतिनिधी स्वरूपामध्ये असतील या तालुक्यामध्ये. मी बघा नेहमी सांगतोय 2004 हे परिवर्तनाचं वर्ष आहे. नानासाहेब टाकळकर त्याचे किंगमेकर आहे. 2014 हे देखील परिवर्तनाचं वर्ष ठरलं. नानासाहेब टाकळकर नेते मंडळी किंगमेकर आहे. आणि आता 2024 आहे, योगायोग आहे. आणि त्या योगायोगाची संधी बाबा शेठ तुम्हाला मिळालेली आहे. आणि ती पण ताईंनी सांगितलं, पंढरीचा पांडुरंग. आम्ही म्हणलो उद्धव साहेबांकडे तिकीट घेत आहे, पण उद्धव साहेबांना देखील तुम्ही ज्ञानेश्वरी दिली, असा माणूस आहे. लोक म्हणले बाबा शेठचं कसं होणार? म्हणलं काय चिंता करू नका, माणूस सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. नाना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सभापती म्हणून माझी जबाबदारी अशी होती की या सगळ्या घडामोडी मी कुठल्या नेत्याला भेटायला गेलो ना. मला अनेकांनी सांगितलं पवार साहेबांना भेटायला चला, उद्धव साहेबांना भेटायला चला. पण मी ठरवलं मला सगळ्यांनी मदत केली आहे, मी कुणाची शिफारस करणार नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या व्यासपीठावरती जाण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. विजय शिंदे देखील शब्दाचा पक्का आहे. आमचे मार्केटचे सगळे 10च्या 10 संचालक उद्याच्या काळामध्ये तन मन धनाने फक्त 4 तारीख होत्या खूप बॅटिंग करायची आहे. टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करणार आमचा शब्द आहे. 4 तारीख हो द्या, एकदा सगळ्या घडामोडी सगळे अधिकृत उमेदवार जाहीर होऊ द्या. प्रत्येक टप्प्यावरती बॅटिंग आम्ही करणारच आहे. मला महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाचं काय पडलं नाही, पण खेड तालुक्यामध्ये बदल हा अटाळा एवढंच तुम्हाला सांगतो. ज्या बदलाची सुरुवात मार्केट कमिटीने केली आहे आणि मार्केटमध्ये ज्यांचा बाजार उठलाय त्यांचा बाजार उद्याच्या 20 तारखेला या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खेड आमचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे त्यांना सगळ्यात जास्त आनंद होईल. बाबा शेठ तुम्ही आमदार झाल्यानंतर माझ्या विचाराचा आमदार या खेड आळंदीमध्ये झाला. त्यामुळं काही टीका जरी करत असते तर 4 तारीख फक्त होऊ द्या. 4 तारखेनंतर सगळ्या भूमिका सगळे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींची भावना की राज्याचं देशाचं राजकारण काही होऊ द्या, या तालुक्यामध्ये बदल हा अटाळा ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि भीमाशंकर महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादानं एक सच्चा पाईक बाबा ईश्वरच्या बद्दल एक खात्री आम्हाला अशी वाटते की आमदार झाला उद्या यांच्या व्यासपीठावर कोणाशी पटू नाही तर पटू, हा गुंडगिरी करणार नाही, हा दादागिरी करणार नाही, हा कुणाच्या भांडणीत पडणार नाही, कुणाला त्रास देणार नाही. जसं स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंच्या बद्दल लोकांची भावना होती तीच भावना नाना बाबा ईश्वरच्या बद्दल आहे आणि तीच भावना तुम्हाला या तालुक्याचा आमदार करणार आहे. एवढंच निमित्तानं सांगतो माझ्या मार्केट कमिटीच्या सगळ्या 10च्या 10 संचालकांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं तुमच्या विजयाची मुहूर्त मी या ठिकाणी रवलेली आहे. तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.